गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला एफ डिस्ट्रीब्युशनवरची एक टेस्ट स्टडी करायची आहे. टेस्ट बेस्ड ऑन एफ डिस्ट्रीब्युशन. तर स्मॉल सॅम्पल टेस्टमध्ये आपण स्मॉल सॅम्पल टेस्टचं 3 प्रकारांमध्ये आपण वर्गीकरण केलेलं होतं. टेस्ट बेस्ड ऑन काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन, बेस्ड ऑन टी डिस्ट्रीब्युशन आणि बेस्ड ऑन एफ डिस्ट्रीब्युशन. त्याच्यापैकी काय स्क्वेअरवरच्या 3 टेस्ट आपण पूर्ण केल्या. त्याच्यानंतर टी डिस्ट्रीब्युशनवरच्या 3 टेस्ट आपण काल पूर्ण केले. आता एकच टेस्ट आपली राहिलेली आहे, टेस्ट फॉर इक्वॅलिटी ऑफ 2 पॉप्युलेशन व्हेरियन्सेस. आणि याच्यासाठी आपल्याला एफ डिस्ट्रीब्युशनचा स्टडी करायचा आहे. एफ डिस्ट्रीब्युशनवरती बेस्ड ही टेस्ट आहे, किंवा यामध्ये जो टेस्ट स्टॅटिस्टिक आपण वापरणार आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन हे एफ डिस्ट्रीब्युशन असणार आहे. त्यामुळे याला टेस्ट बेस्ड ऑन एफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण 2 पॉप्युलेशनचे व्हेरियन्सेस इक्वल आहेत का नाही हे टेस्ट करणार आहे. कारण ह्याच्यापूर्वी आपण मीन टेस्ट केले, एखाद्या पॉप्युलेशनचा व्हेरियन्ससुद्धा टेस्ट केला काय स्क्वेअर टेस्टनं. त्याच्यानंतर इंडिपेंडन्स ऑफ ॲट्रिब्यूट केलं, किंवा इक्वॅलिटी ऑफ 2 मीन्स, प्रपोर्शन्स, कोरिलेशन कोइफिशियंट्स. आता सगळे आपण मेजरचे पॉप्युलेशनचे जे पॅरामीटर असतात आपल्याला जे आवश्यक असतात ते सगळे आपण टेस्ट केलेत. आता फक्त आपल्याला 2 पॉप्युलेशन दिली असतील तर त्यांची व्हेरियन्सेस हे बऱ्याच वेळा कसे अननोन असतात. आणि व्हेरियन्स आपल्याला एखाद्या डिस्ट्रीब्युशनचा माहीत असावा लागतो. त्या डेटामधले ऑब्झर्वेशन्स कशी पसरलेली, त्यांच्यामध्ये डिस्पर्शन किंवा व्हेरिएशन कसं आहे हे आपल्याला माहिती असावं लागतं. त्यामुळं 2 पॉप्युलेशनची व्हेरियन्स इक्वल करण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे. आणि याच्यामधला टेस्ट स्टॅटिस्टिक एफ डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो. त्यामुळे याला टेस्ट बेस्ड ऑन एफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणायचं आहे. अत्यंत सिंपल अशी ही टेस्ट आहे. फक्त तुम्हाला एफ स्टॅटिस्टिकची डेफिनेशन याच्यामध्ये माहिती असावी लागेल. एफ स्टॅटिस्टिक कसा डिफाईन करतात. आता याच्यामध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन स्टडी केलं. स्टॅटिस्टिक्समध्ये सर्वात महत्त्वाचं डिस्ट्रीब्युशन आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर त्याचा मीन व्हेरियन्स काय असतो, त्याचं PDF काय असतं, किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी फॉलो करतो, किंवा सॅम्पल घेतली आपण नॉर्मलपासून एन ऑब्झर्वेशनची, तर त्या सॅम्पल मीनचं डिस्ट्रीब्युशन पुन्हा नॉर्मल असतं. आणि एकदा नॉर्मल मिळालं की आपण स्टँडर्ड नॉर्मल मिळवू शकतो. कारण नॉर्मल प्रोबॅबिलिटी ह्या स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनसाठी दिलेली आहेत. त्यामुळं नॉर्मल असेल तर आपण त्याच्यापासून स्टँडर्ड नॉर्मल तयार करायचं असतो, ट्रान्सफॉर्मेशन करायचं. Z इज इक्वल टू x मायनस म्यू अपॉन सिग्मा. तर हे सगळं नॉर्मलमधलं तुम्हाला माहिती पाहिजे, हे बेसिक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय स्क्वेअर टी आणि एफ आपण 3 डिस्ट्रीब्युशन्स पाहिली. म्हणजे थिअरीला 3 डिस्ट्रीब्युशन्स आहेत, आपण प्रॅक्टिकलसाठी त्याच्यावर आधारित आपण टेस्ट पाहिल्या. तर काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन सिम्पल आहे. हे एकदा तुम्ही अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. काय स्क्वेअर म्हटलं की काय तुम्हाला आठवलं पाहिजे, डेफिनेशन पार्ट वगैरे करत बसायचं नाही. काय स्क्वेअर म्हटलं की एक कन्सेप्ट डोक्यात आपल्या आली पाहिजे. काय स्क्वेअर काय असतो, तर स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटचा स्क्वेअर असतो तो. मग एक स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटचा स्क्वेअर घेतला की एक काय स्क्वेअर मिळेल. 2 स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटच्या स्क्वेअरची बेरीज केली तर तुम्हाला काय स्क्वेअर विथ 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळेल. आता डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, किती व्हेरिएबलपासून तो काय स्क्वेअर तयार झाला आहे आणि त्यापैकी किती इंडिपेंडंट आहेत, त्याला आपण नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम्स म्हणतो. तर काय स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला, एक समेशन ZI स्क्वेअर. ZI म्हणजे काय, XI मायनस म्यू अपॉन सिग्मा, म्हणजे समेशन XI मायनस म्यू बाय सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर हा काय स्क्वेअर असतो. आता काही वेळा म्यू माहीत नसेल तर तिथे एक्स बार लिहू शकतो आपण, समेशन XI मायनस एक्स बार स्क्वेअर अपॉन सिग्मा स्क्वेअर. आणि तो सुद्धा काय स्क्वेअर होतो, फक्त म्यू ऐवजी एक्स बार लिहिल्यामुळं एक व्हेरिएबल डिपेंडंट होतो. x1 x2 xnचा एक्स बार काढल्यानंतर आता x1 x2 xn पैकी n-1 दिले तर उरलेलं आपण काढू शकतो, एक्स बार माहीत असल्यामुळे, n माहीत असल्यामुळं. आणि त्यामुळे एक व्हेरिएबल डिपेंडंट होतो बाकीच्यावरती. आणि त्यामुळं 1 डिग्री कमी होते आणि त्यावेळी काय स्क्वेअर विथ n-1 होतो. त्याच्यानंतर आपण टी डिफाईन केला. टी म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट टू एन इंडिपेंडंट काय स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ काय स्क्वेअर डिवायडेड बाय इट्स डिग्रीज ऑफ फ्रीडम. Z डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ काय स्क्वेअर डिवायडेड बाय इट्स डिग्रीज ऑफ फ्रीडम. हा फिशर n आहे. याच्यामध्ये n-1 ठेवलं की आपल्याला स्टुडंट्स टी मिळेल, एक्स बार मायनस म्यू डिवायडेड बाय S अपॉन रूट n. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला एफ स्टॅटिस्टिक आज डिफाईन करायचं आहे. थिअरीला झाला आहे का नाही माहीत नाही, पण फक्त लक्षात ठेवा तुम्ही, एफ स्टॅटिस्टिक म्हणजे काय, द रेशिओ ऑफ 2 इंडिपेंडंट काय स्क्वेअर व्हेरिएट्स डिवायडेड बाय देअर रिस्पेक्टिव्ह डिग्रीज ऑफ फ्रीडम इज एफ स्टॅटिस्टिक. म्हणजे काय, एफ स्टॅटिस्टिक म्हणजे काय, थोडक्यात आता 2 काय स्क्वेअर घ्यायचे, त्यांचा रेशो घ्यायचा, आणि 2 काय स्क्वेअरच्या रेशो आणि डिवायडेड बाय त्यांच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम, तर तो एफ होतो. हे एवढं माहीत असेल तर आपण ही टेस्ट करू शकतो. आता टेस्टला चालू करण्यापूर्वी त्याच्यावर एक
टेस्ट स्टॅटिस्टिक महत्त्वाचा असतो. तो टेस्ट स्टॅटिस्टिक मिळाला, त्याचं डिस्ट्रीब्युशन माहीत झालं की आपण मग टेस्ट करू शकतो. क्रिटिकल रिजन त्या टेस्ट स्टॅटिस्टिकच्या डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून असतो आणि टेबल व्हॅल्यू आपल्याला टेबलमध्ये मिळते. क्रिटिकल रिजन मिळाला एकदा की कंपॅरिझन आपण करू शकतो. H0 H1 कसं लिहायचं आपल्याला माहीत आहे. लेवल ऑफ सिग्निफिकन्स अल्फा आपण घेऊ शकतो आणि दिलेला डेटा असतो, गिवन डेटा, त्याच्यावरून आपण ऑब्झर्वेशन टेबल लागत असेल तर करू शकतो. तर प्रोसिजरप्रमाणे आपण ती टेस्ट करणार आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की 27 तारखेला आपलं सुखात्मे जयंती आहे. सुखात्मे म्हणून एक फार नावाजलेले संख्याशास्त्रज्ञ महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. सातारा जिल्ह्यामध्ये एक खटाव तालुक्यामध्ये बुध नावाचं छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणचे ते आहेत. महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांनी शेतीशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं संशोधन केलं आहे. सांख्यिकीय पद्धती शेतीशास्त्रामध्ये वापरल्यात. आपल्याला वाटतं ही शेतात कुठे स्टॅट वापरतात का, पण शेतीमध्ये संख्याशास्त्राच्या पद्धती वापरल्या. त्याच्यानंतर पशु आरोग्य, त्याच्यानंतर पोषण आहार. तर पोषण आहार हे सुखात्मेंची कल्पना आहे. सॅम्पलिंगवरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. सॅम्पलिंगवरती त्यांचं रिसर्चचं संशोधन आहे. तर अशा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मानवी हितासाठी किंवा मानवी कल्याणासाठी कसा स्टॅटचा उपयोग करता येईल हे सुखात्मेंनी पाहिलं. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांची जयंती आहे, आपण ती साजरी करतो आहे. त्यानिमित्त आपण गोरे सरांचं एक व्याख्यान ठेवलं आहे आणि त्या निमित्तानं आपण एक कोविडचा सर्वेसुद्धा केला आहे. लसीकरण आजचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे तो कोविड आणि त्याचं लसीकरण. आणि तो महत्त्वाचा विषय घेऊन आपण संख्याशास्त्राचे विद्यार्थी आहे, आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे दुसऱ्यापेक्षा. आणि त्यामुळे आपण तो एक अभ्यास केला आहे आणि तो फार अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही त्याचे भागीदार झाला पाहिजे. ज्यांनी ती क्वेशनरी भरून दिली आहे ते तुम्ही आहेच त्याच्यामध्ये, त्या सर्वेमध्ये तुम्ही सामील झाला आहे. ज्यांनी भरून दिलेली नसेल त्यांनी अजून द्या, आज उद्या त्याचं अनालिसिस करायचं आहे. फार महत्त्वाचा आहे तो. आता विद्यापीठामध्ये सुद्धा सर्वांना हे माहिती झालेलं आहे की आपण कवठेमहांकाळच्या कॉलेजनं हा एक सर्वे चालू केला आहे. हे फार महत्त्वाचं काम आहे. त्याचा आपण अहवाल लिहिणार आहे, पुढचा भाग आहे तो. पण तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. तुम्ही स्टॅटचे विद्यार्थी आहे, पुढं विषय तुम्ही ठेवायला ठेवा किंवा न ठेवा, तो तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. पण यावर्षी तुम्ही तो सर्वे कंप्लीट करा. फार काही त्याच्यासाठी कष्ट करायचं नाही. घराशेजारी आपल्या ओळखीचे मित्र वगैरे त्यांना तोंडी विचारूनसुद्धा माहिती तुम्ही लिहू शकता. एखादं कुटुंब कमी मिळालं तुम्हाला चालेल, 10 ऐवजी 8-9 केला तरी चालेल, पण ते करून द्या. तुमचं सगळ्यांचं FYच्या मुलं 25-30 मुलांनी FYच्या करून दिलं आहे. TYच्या पण बऱ्यापैकी मुलांनी दिलं आहे. तर तुम्हीसुद्धा ते दिलं पाहिजे. ज्यांनी दिलं नाही त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांनी दिलेलं आहे त्यांना फक्त मी काल मेसेजसुद्धा पाठवला आहे तुम्हाला की काय तुम्हाला अनुभव आले, नवीन काय तुम्हाला शिकायला मिळालं, काय अडचणी आल्या, नेमकं काय झालं, एक अनुभव तुमचा फक्त सांगायचा आहे. ज्याला अनुभव सांगायचा असेल त्यांनी आत्ता सांगा, लेक्चर संपल्यानंतर सांगा किंवा मला पाठवून द्या. 1-2 ओळीमध्ये तुमचा अनुभव सांगायचा आणि ते खरं सांगायचं. तुम्हाला काय वाटलं नेमकं सर्वे करताना, हे बरं झालं आपण स्टॅट विषय ठेवला, हे स्टॅटमध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळतं हे, किंवा लसीकरणाबद्दल काय वाटलं तुम्हाला, किंवा अशा प्रकारची माहिती गोळा केली पाहिजे का, ह्याच्यातून काही निष्कर्ष आपण काढू शकतो का, किंवा लोकांचं काय मत आहे, किंवा काय अडचणी आल्या, कोणी तुम्हाला रागावलं का, हे कशाला तुम्ही गोळा करायला आहे. तुम्हाला जो काही अनुभव आला तो 1-2 ओळीमध्ये 1-2 गोष्टी, त्याच्यापेक्षा जास्त आले असले तरी लिहू शकता तुम्ही, पण कमीत कमी एक अनुभव तुमचा तुम्ही सांगायचा आहे. ते सरांनी विचारलेलं आहे, गोरे सरांनी. 27ला लेक्चरपूर्वी त्यांना हे सगळ्या विद्यार्थ्यांचे अनुभव आम्हाला सांगायचे आहेत. त्याच्यावर आधारित ते लेक्चर घेणार आहेत. त्यांनी स्वतः 2 कविता लिहिल्यात स्टॅटिस्टिक्सवर, एक मराठी आहे, एक इंग्लिश आहे. आणि त्या दिवशी 10 वाजता त्या 2 कविता लावणार आहे आम्ही. त्या कवितेवर 2015 साली आपण नाटक बसवलं होतं. SYच्या मुलींनी ते नाटक केलं होतं 1 तास आणि हॉलमध्ये आपण ते दाखवलेलं होतं. त्या मुलींनी केलेलं होतं नाटक 1 तासाभराचं त्या कवितेवर. त्याला संगीत देऊन त्या 2 कविता, एक इंग्लिशचंच रूपांतर मराठी आहे. तर त्या दिवशी कार्यक्रमाच्या आधी 10 वाजता त्या 2 कविता लावल्या जातील आणि मग कार्यक्रम सुरू होणार आहे आपला. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते सर्वेचं काम जे केलेलं आहे, फक्त त्याचा अनुभव तुम्हाला काही नवीन विशेष काय अनुभव आला ह्याच्यामध्ये. तर हे आता घरात बसून आहे तुम्ही, वर्षभर झालं टीचिंग जवळजवळ ऑफलाईन बंद आहे, ऑनलाईन कसं तरी चाललेलं आहे, बघताच तुम्ही आता. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सर्वे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत, स्टॅटिस्टिक्स या विषयाबद्दल काय वाटतं, किंवा जनरल तुमचं काय जे काय अनुभव असेल तो 1-2 ओळीमध्ये, किंवा तुम्हाला जास्त सांगायचं असेल तरी सांगू शकता, तोंडी सांगू शकता किंवा मला पाठवून देता. पण हे कंपल्सरी आहे. आज उद्या तुम्ही ते मला पाठवून द्यायचं आहे. प्रत्यक्ष सांगितलं, लेक्चर संपलं तर मी तुम्हाला वेळ देतो त्यावेळी सांगा,
प्रत्यक्ष सांगता येत नसेल तर मला पण परत ते लिहून पाठवा, पण हे करायचं आहे. तर आता तुम्हाला मी ज्या नोट्स दिल्यात का टेस्ट बेस्ड ऑन एफ डिस्ट्रीब्युशन, ती टेस्ट आपण थिअरीला पाहणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरचं एक एक्झाम्पल मी घेणार आहे आणि बाकीचे 3 एक्झाम्पल तुमच्या सीटमध्ये असणार आहेत, क्वेश्चन सीटमध्ये, आणि त्या 3 एक्झाम्पलपैकी तुम्ही कोणतंही एक सोडवायचं आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये जास्त कॅल्क्युलेशन आहे ते आपण इथं घेणार आहे. त्याचं सगळं सोल्युशन ॲन्सर तुम्हाला आहेत तसं जर्नलमध्ये लिहायचं आहे. त्यामुळे पहिल्या क्वेश्चनचा काही प्रॉब्लेम नाही. 2, 3, 4 पैकी कुठलाही एक निवडा. कमीत कमी कॅल्क्युलेशन आहे तो निवडा. त्याच्यात तुम्हाला XI - X बार स्क्वेअर वगैरे काढायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला ते S1 स्क्वेअर किंवा सिग्मा 1 स्क्वेअर वगैरे दिलेलं आहे त्या पुढच्या 3ही क्वेश्चनमध्ये, आणि त्यापैकी कुठलाही एक निवडा आणि ते करा. म्हणजे ज्या कमीत कमी तुम्हाला काम लागावं म्हणून मी सांगतो. हे जे मोठा प्रश्न होता तो तुम्हाला मी पूर्ण सोडवून दिलेला आहे. तो पण कसा सोडवला बघा, त्याचे ॲन्सर्स जुळतात का बघा, बरोबर आहेत का कॅल्क्युलेटरवर. तर आता आपण टेस्ट सुरू करणार आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला मी नोट्स शेअर करतो. दिसतात का बघा नोट्स? हो सर. हां, ठीक आहे. थँक्यू.